मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला आहे आणि वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू झालाय। मागच्या 17 दिवसांमध्ये मराठवाड्यात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। मागच्या 17 दिवसांमध्ये 21 जण जखमी झाले। तिकडे अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 4000 हेक्टरवरच्या शेती पिकाचं नुकसान झालंय। मराठवाड्याला या अवकाळी पावसानं जोरदार झोडपून काढले। 21 जण या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि 4000 हेक्टरवरच्या शेती पिकाचं नुकसान झालंय। कुठे किती जणांचा मृत्यू झालेला आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज कोसळून 3घांचा मृत्यू झालाय। जालन्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। अवकाळी पाऊस पडतोय, जोरदार वारे वाहत आहेत, वीज कोसळतीये, त्यामुळे परभणीत सुद्धा एका मृत्यूची नोंद झाली आहे। हिंगोलीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। नांदेडमध्ये 5 मृत्यू झालेले आहेत। वीज कोसळून राज्यभरात किती मृत्यू झालेत आपण बघतोय। बीडमधून 5 मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। लातूरमधून सुद्धा 2 मृत्यू झाल्याचं समजतंय। धाराशिवमध्ये सुद्धा वीज कोसळून 2घांचा मृत्यू झालाय। मराठवाड्यामध्ये अवकाळीचा हा जो तडाखा बसलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं जसं नुकसान झालंय तसं अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। अनेकांची जनावरं सुद्धा याच्यामध्ये दुर्दैवानं दगावलेली आहेत। साधारणपणे मागच्या 17 दिवसापासून हा सगळा तडाखा मराठवाड्याला बसतोय। तब्बल 27 जणांचा मृत्यू या सगळ्या दरम्यान झालेला आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, आत्ताची काय परिस्थिती आहे नेमकी मराठवाड्यात या अवकाळी पावसासंदर्भात? नक्कीच मराठवाड्यात 17 दिवसांपासून अवकाळीचे थैमान सुरू आहे। वीज कोसळून आतापर्यंत जवळपास 27 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। त्यातील जवळपास 351 जनावर देखील दगावल्याची माहिती सध्या आपल्याला प्राप्त होत आहे आणि जवळपास 4000वरून अधिक हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या अवकाळीमुळे झाल्याचं समोर येत आहे। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना भरपाई मिळणं आत्ताच्या क्षणाला आवश्यक असेल। धन्यवाद सुमित सगळ्या माहितीसाठी। Thank you.